गेट सक्सेस इन आवर लाईफ. अशा बहुतेकशा गोष्टी आहेत की त्या खूप महत्त्वाच्या आपल्या जीवनामध्ये. परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की आज तुमच्यामध्ये बघितली तर ती काय आहे? डर. ओके, फिअरनेस, ऑब्लिगेशन दॅट यू हॅव टू डिलीट फ्रॉम युअर मेमरी. जी भीती जी आहे तुमच्या मनामधली, ती भीती जोपर्यंत जात नाही तोपर्यंत आपल्यामध्ये स्टडी करण्याची किंवा पुढची तयारी करण्याची जी क्षमता असेल ती असते आपल्याकडे, पण ती निर्माण होत नाही. कारण का? भीती असते. येस, मला वाटतं एक उदाहरण दिलं होतं, त्या लाकडाचं उदाहरण दिलं होतं तुम्हाला. भीती कधी निर्माण भीती कधी नसतं होते? कॉन्फिडन्स असतो आपल्याला तेव्हा. जेव्हा कॉन्फिडन्स जेव्हा असतो आपल्याला तयारी करतो तेव्हा स्टेज डेअरिंग. राईट, whenever you want to deliver a speech, stage daring is very important. Stage daring की अतिशय महत्त्वाची असते आपली. स्टेज डेअरिंग खूप महत्त्वाची असते. स्टेज डेअरिंग का महत्त्वाची असते? कारण नेहमी एखाद्या वेळेस एखाद्याने याने इतकं शिक्षण घेतलेलं आहे आणि समोर येऊन दोन शब्द बोलू शकत नाही. एखादा पुढारी लीडर असेल, त्याला काय येत नाही फक्त छाप म्हणतो आपण त्याला. तो व्यक्ती सुद्धा जर इतक्या लोकांसमोर जाऊन माईकवर बोलत असेल, आम्ही हे केलं आम्ही ते केलं, तर आपण शिक्षण घेतलेली व्यक्ती आहे, एज्युकेटेड व्यक्ती आहोत आपण, तर आपण ती कॉन्फिडन्स जो आहे तो आपल्यामध्ये क्रिएट करायचा. ओके, कॉन्फिडन्स जो आहे तो क्रिएट करायचा आहे. परंतु त्याच्या आधी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय आहे? ॲटिट्यूड. त्याला दृष्टिकोन म्हणतो मराठीमध्ये आपण. तो ॲटिट्यूड का महत्त्वाचा आहे त्याच्यामध्ये आपल्यामध्ये महत्त्वाचे म्हणजे काही पॉइंट्स आहेत. ॲटिट्यूड. आता मी फक्त दोन शब्द लिहिले, पण त्या दोन शब्दांवर तुम्हाला काय नाही, मला कळणार आहे की त्याच्यात मला काय बोलायचं आहे ते. ॲटिट्यूड दॅट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट वर्ड इन एव्हरीबॉडीज लाईफ. कोणताही व्यक्ती असेल तर त्याच्यासाठी ॲटिट्यूड हा महत्त्वाचा असतो. दृष्टिकोन आणि सेकंड वर्ड आहे तो पर्पज. तुमचा एम काय, ध्येय काय, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्हाला कुठेतरी जायचं आहे, इफ यू वॉन्ट टू गो टू मुंबई और एनीवेअर, कुठेतरी तुम्हाला जायचं असेल तर आपण काय करतो? पहिले आपण निर्णय घेतो, कुठे जायचं डेस्टिनेशन डिसाईड करतो, राईट. त्याच्यानंतर कसं जायचं आहे हे डिसाईड करतो सेकंड पॉइंटला, आणि त्याच्यानंतर कधी जायचं आहे, राईट. त्याच्यानंतर वेळ किती लागणार, हा प्रत्येक गोष्टीला महत्व देत असतो कुठेतरी जायचं आहे तेव्हा. परंतु जेव्हा आपण एज्युकेशन घेत असतो, व्हाय यू टेक द एज्युकेशन, एज्युकेशन घेत असतो तेव्हा बहुतेक व्यक्ती 12वी पर्यंत जातो आपण, BA MA होतो, पण फायनल डेस्टिनेशन काही डिसाईड झालेलं नसतं आपलं. मला हे करायचंय, मला ते करायचं, असं आपल्याला वेगवेगळे प्रवाह असतात. त्यामुळे 10वी आणि 12वीचे विद्यार्थी असतात त्यांच्यासाठी महत्त्वाचे टर्निंग पॉईंट्स असतात, आणि ते जेव्हा 10वी पास होतात त्याचा पहिला टर्निंग पॉईंट असतो. जेव्हा 12वी पास होतात त्या विद्यार्थ्याचा सेकंड टर्निंग पॉईंट असतो, आणि सेकंड टर्निंग पॉईंट जो असतो तो अतिशय महत्त्वाचा असतो जीवनामध्ये. आणि तेव्हा जर योग्य निर्णय घेतला असेल तर त्या निर्णयावर ठाम राहून त्याला पर्पज जे असेल, त्याचं एम जे असेल ते डिसाईड केलेलं असेल. जर समजा एज्युकेशन घेत असतात बहुतेक व्यक्ती हा तिथे डिपेंड अपॉन द पर्सेंटेज. एखाद्याला विचार व्हॉट यू आर डूइंग इन फ्युचर, तू भविष्यात काय करणार आहेस, तर तो काय म्हणतो विद्यार्थी की माझं सगळं कशावर अवलंबून आहे, मला किती मार्क भेटतात, रँक किती असणार आहे याच्यावर माझं भवितव्य अवलंबून आहे, असं तो विद्यार्थी सांगत असतो. बट इट इज टोटली रॉंग अकॉर्डिंग टू मी. परंतु माझ्या मते ते टोटली चुकीचं आहे. कारण का? वी कॅन डिसाइड हाऊ मच रँक यू हॅव टू गेट, किती मार्क आपल्याला मिळवायचा आहे ते आपण डिसाईड करू शकतो. जर समजा तुम्ही मला ठरवलं आय हॅव टू गेट 90%, मला 90% मार्क काढायचा आहे. आता 90% मार्क काढायचे म्हणजे दिवसात झोपून मिळणार मार्क, त्यासाठी काय करावं लागेल, तुला मेहनत करावी लागेल, राईट. मेहनत म्हणजे कोणती? मिनिमम जेवढंच करायचं त्याच्यामध्ये आपण किती फाळून घेतो. इट इज नॉट इम्पॉर्टंट. काय महत्वाचं आहे, जे ध्येय ठरवलं मी तुम्हाला सुरतच्या मुंबईचं उदाहरण दिलं. कुठे जायचं डेस्टिनेशन पहिलं म्हणजे आपण काय बनायचं आपल्या भविष्यामध्ये ते पहिला कळत असलं पाहिजे आपला. कसं ते आपण त्याचा प्रवास करणार आहे, ते बस आहे का, ट्रेनने जाणार का, एरोप्लेनने जाणार हे डिसाईड करू शकतो आपण. म्हणजे त्या ध्येयापर्यंत पोहोचायला तुम्हाला काय काय करावं लागणार आहे हे आधीच आपण डिसाईड करायचं. एखाद्याला पोलीस जायचं असेल त्यासाठी ग्राउंडला रनिंगसाठी किती किलोमीटरचं रनिंग आहे, किती मिनिटामध्ये, किती सेकंदामध्ये कंप्लीट करायचं, उंची किती पाहिजे, त्याला छाती किती पाहिजे, ही सगळी माहिती आपल्याला आधीच
मध्ये मिळून घ्यायला लागते एकमेकांकडून. काही अनुभव असतात त्याच्याकडून आपण ती मार्गदर्शन घेऊ शकतो. आता एटीट्यूड बद्दल मला बोलायचं. एक भिकारी असतो. अ बेगर इज देअर and he is demanding money, he is begging. तो भीक मागत असतो. एका टेम्पलचं एक मोठं देऊळ असतं, मंदिर असतं, तिथे जाऊन बसतो तो. आणि भीक मागत असताना खूप पैसे असतात त्याच्याकडे. आणि त्याच्यानंतर एक दिवशी त्या मंदिराचा दरवाजा बंद असतो. आता मंदिराचा दरवाजा बंद आहे म्हणजे इथं कोण येणार, मला कोण भीक देणार. त्याच्यानंतर तो भिकारी काय करत असतो, बियर शॉपी असते तिथे जाऊन बसतो. आणि त्याच्यानंतर बियर शॉपीच्या तिथे जाऊन बसतो तेव्हा दररोजच्या कामाईपेक्षा 5 ते 10 पटीने पैसे जास्त भेटायला लागले त्याला तिथं. आणि त्याचं रिझन काय होतं, अ रॉंग वे, मेनी पर्सन गो थ्रू रॉंग वे. बहुतेकशे लोक वाईट मार्गाला लागतात आणि त्यांचं नुकसान कसं होतं ते सुद्धा याचं मला सांगायचं. तो भिकारी जेव्हा त्या बियर शॉपीच्या बाहेर असं काहीतरी अंतरून टाकतो आणि बसतो भीक मागत, तर त्या मंदिरासमोर बसायचा, तिथे त्याला पैसे भेटायचे त्याच्यापेक्षा 10 पटीने पैसे लागतात. कारण जो व्यक्ती यायचा तो वाईट वळण लागलेला असायचा. वाईट वळण म्हणजे काय, बियर शॉपीमध्ये वाईट वळणाचं रेडिएशन होत आहे, सिगरेट प्यायला जाईल किंवा काही दारू प्यायला जाईल. आणि नशेमध्ये त्या भिकाऱ्याला किती पैसे देतात हे सुद्धा नशेमध्ये बहुतेकच्या लोकांना कळत नसतं. आणि त्यामुळे त्या भिकारी इतका श्रीमंत होतो, त्याच्याकडे मर्सिडीज कार असतात, सगळे असतात, तरी सुद्धा त्याचा ऍटिट्यूड असतो तो बदलत नाही. देवाने विचारलं त्याला, व्हॉट यू हॅव टू डू नाउ, यू हॅव लॉट ऑफ मनी. देवाने त्याला काय विचारलं, तुझ्याकडे आता खूप पैसे आहे, मर्सिडीज गाडी, आता तू काय करशील. त्याने काय सांगितलं, मी गाडीत बसून भीक मागेल. त्याला आपण म्हणतो ऍटिट्यूड. आपण सगळ्या गोष्टी करायला तयार असतो, परंतु आपला ऍटिट्यूड असतो, आपला दृष्टिकोन असतो, तो बदलायला आपण तयार होत नाही. कारण मनाची तयारीच कशी झालेली असते. जर समजा एखाद्याला सांगितलं की यू कॅन बी गुड पर्सन इन युअर लाईफ और यू कॅन बी कलेक्टर ऑफ अवर डिस्ट्रिक्ट, तू आपल्या देशात आपल्या म्हणजे जिल्ह्याच्या कलेक्टर जिल्ह्यात होऊ शकतो. असं जर एखाद्याला सांगितलं, दुसरा व्यक्ती काय म्हणतो, सत्य आहे का ते, इट इज नॉट पॉसिबल, इट इज नॉट पॉसिबल. अशा गोष्टी आपल्याला सांगितल्या जातात. कारण आपण जेव्हा एखाद्या चांगल्या रस्त्याच्या चांगल्या मार्गाला लागलो, कारण मला वाटतं या जगामध्ये 4 प्रकारची माणसं असतात असं म्हटलं जातं. वाट बघणारी, वाट दाखवणारी आणि वाट शोधणारी पण असतात, आणि शेवटच्या प्रकारामध्ये वाट लावणारी. मग त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारची माणसं आपल्याला पाहिजे ते आपण डिसाईड करू शकतो, दुसरी व्यक्ती नाही डिसाईड करू शकतो. फक्त आपण डिसाईड करू शकतो, ते कोणताही व्यक्ती आपल्या भविष्याबद्दल डिसाईड करू शकत नाही. त्याच्यानंतर दुसरं उदाहरण मला एलिफंटचे द्यायचं आहे. एलिफंट मध्ये काय, एक हत्ती बांधलेला असतो आणि त्या चिरणाऱ्या व्यक्ती त्याला असतो, त्याला आपण म्हणतो पेडेस्ट्रियन असेल, समोर लिहिलेली आहे, कोणीतरी पासरबाई असेल, तो जातो तिथून आणि तो बघतो की इतका मोठा हत्ती आणि एवढीशी साखळ आहे, आपल्या बोटाच्या साईजची साखळ आहे, तिच्याने त्या हत्तीचा पाय बांधलेला आहे. The elephant was tied by the tail and it is very small, like a finger. आणि तरी सुद्धा हत्ती का तोडू शकत नाही. तो व्यक्ती कन्फ्युज होतो आणि दिवसभर तिथं बसले असतो, हत्तीकडे हात कधी तोडतो मी बघायचंय. त्याच्यानंतर जो हत्तीचा जो मालक असतो तो येतो, त्याला विचार, व्हॉट इज द सिक्रेट ऑफ दिस थिंग, ही गोष्ट चालली इथं, याचं सिक्रेट काय आहे, याचं सिक्रेट काय आहे मला सांगा. त्याने काय सांगितलं, एटिट्यूड. त्या व्यक्तीने काय सांगितलं, जो मालक असतो त्या हत्तीचा, त्याने काय सांगितलं, एटिट्यूड. हा एक दृष्टिकोनचा विचार करण्याचा जो प्रकृती आहे ती आहे असं त्याने सांगितलं. कसं काय, हाऊ इज इट, हे कसं शक्य आहे. मग त्याने काय सांगितलं की जेव्हा तो हत्ती लहान होता, एकदम लहान पिल्लू, तेव्हा आम्ही त्याला आणलं होतं आणि तेव्हा ती साखळ बांधली होती आणि तेव्हा त्याची ताकद किती होती, थोडीच ताकद होती. तेव्हा तो तोडू शकत नव्हता ती साखळ, तेव्हा ती साखळ तो तोडू शकत नव्हता. आणि त्यामुळे तेव्हाची त्याची टेंडन्सी आहे, आतापर्यंत विचार तोच चाललाय त्या हत्तीच्या मनामध्ये. आता जर त्याने ओळखली त्याची शक्ती, तर ती साखळ तो तोडू शकतो. म्हणजे जेव्हा लहान असतो आपण, जेव्हा मेमरी किती असते आणि टेंडन्सी आपली तशी तयार झाली असते की मी हे करू शकत नाही, मी हे करू शकत नाही. आणि त्या हत्तीची टेंडन्सी जी असते ती तशीच असते आणि त्यामुळे तो गोष्टी करू शकत नाही. कारण लहान होतं तेव्हा त्याला परफेक्ट, आणि तेव्हा तीच साखळ बांधलेली, त्याला मोठं झाले तरी सुद्धा तीच साखळ, परंतु ती
मनाची तयारी कशी झालेली आहे, तुम्ही साखर तोडू शकत नाही असंच आपल्या माइंडचं सुद्धा असतं. मी हे करू शकतो असं क्वचित आपल्या मनात येतं, परंतु क्वचितच्या मनामध्ये काय येतं, मी हे करू शकत नाही. But I think it is possible. Everything is possible in our life. कोणती गोष्ट म्हणा ती शक्य आहे, परंतु कधी शक्य आहे जोपर्यंत आपण सांगत नाही, आपण डिसाईड करत नाही. आता इथे काय दाखवतोय मी, माइंड इज अ वेवर. आपण मन चंचल असतो, एका ठिकाणी थांबत नाही. कोणती गोष्ट मी जर सांगितलं, इफ आय गिव्ह एक्झाम्पल ऑफ किचन, मी किचन तोडताना जर तुमचं मन डायरेक्ट तुमच्या घरात किचन आणि स्वयंपाकघर असेल तिथे डायरेक्ट जाईल. परंतु हातने जर विचार केला एखाद्या गोष्टीचा तर तो चांगला विचार असतो. आपलं मन तयार नसतं की हे मी करू शकतो हे एक्सेप्ट करायला. पहिले काय करायचंय, आपलं मन आहे त्याला आपण काय करायचं, लगाम त्याला म्हणतो आपण. ते लगाम लिमिटेशन असते. यू हॅव टू बाउंड युअर माइंड. जे डिसिजन घेतलेले आहे, जे डिसाईड केलेले आहे तुम्ही, ते काय करायचे, तुम्ही त्याला बांधून ठेवायचे. जर समजा एखाद्याने ठरवलं असेल आय वॉन्ट टू बी PSI व्हायचं असेल एखाद्याला, तर त्याने ते ठरवलं असेल तर त्याचाच विचार करायचे. त्याने एखाद्याला कलेक्टर व्हायचे, त्याने त्याचाच विचार करायचा. कलेक्टरची परीक्षा द्यायची तुम्हाला, कंडक्टर किंवा क्लर्कचा अभ्यास करून चालणार नाही. व्हॉटएव्हर यू वांट टू डू. पण त्यासाठी काय बदललं पाहिजे, आपला जो एटिट्यूड आहे तो आपण बदलला पाहिजे, दृष्टिकोन बदलला पाहिजे. माझं उदाहरण तुम्हाला पहिल्या दिवशी दिलं होतं, भीमसेन सरांनी सुद्धा माझं उदाहरण दिलं होतं की मी तसा विचार केला असता तर तुमच्या समोर बोलू शकलो नसतो, हात थरथर केले असते. पण त्यासाठी सगळ्यात पहिले म्हणजे भीती जी असेल ती काढून टाकायची आणि आपला जो एटिट्यूड असेल तो परफेक्ट ठेवायचा. मला हे करायचं आहे ना, एनी हाव आय डू इट. कोणत्याही परिस्थितीमध्ये मी ते करायचं आहे, कोणत्याही परिस्थिती मला ते कम्प्लीट करायचं आहे, ते मी करणारच. असं जर ठरवलं तुम्ही ते डेफिनेटली कॅन गेट सक्सेस. ओके, आता वही किंवा काही हातात असेल पेन वगैरे ते काही काढू नका. आणि तिथं लक्षात फक्त एक लक्षात, मी एक वाक्य लिहिलंय, मेक युअर स्लेट ब्लँक. आता जर मेक युअर स्लेट ब्लँक त्याचा अर्थ आहे, स्लेट मीन्स व्हॉट, युअर मेमरी. फक्त थोड्या काळापुरतं तुमच्या मनामध्ये काहीच नाही असं ठरवा. And whatever I will speak here, that must be entered into your mind. आणि जे तुम्ही बोलणार आहे, it will be change your life. It will be change your life. ते तुमचं जीवन बदलू शकतं. आणि ते एंट्री करण्यासाठी तुम्हाला काय करायचंय, तुमची जी मेमरी आहे ती शॉर्ट टाइम बोलते, फक्त ब्लँक राहा. ब्लँकमध्ये काय दुसरे विचार येऊ देऊ नका. कारण मी तर बोलत आहे, तुमच्या कुठेतरी फिरत असेल, आय एम टू गॉड ऑफ द गॉडेस. प्रोफेसी टेलर पण नाही, त्यामुळे तुमच्या मनामध्ये काय चालतंय मला कळणार नाही. त्यामुळे सगळ्यांनी काय करायचंय, मेक युअर मेमरी व्हेरी फ्री. ओके, डिलीट निगेटिव्ह थॉट्स. डिलीट निगेटिव्ह थॉट्स. नकारात्मक विचार. नकारात्मक विचार म्हणजे कोणता, नकारात्मक विचार म्हणजे कोणता, एखादा हा काढून घ्यायचं लगेच. मी फक्त ऍक्शन असं केलं, आपण काढून घ्यायचं. म्हणजे एखाद्याच्या मनात विचार, चटकन विचार काय असं करा तर निघणार का, तो ट्रॅक केलेला असणार आहे, हा विचार पहिला येईल आपला, मग त्याला आपण निगेटिव्ह विचार म्हणणार. परंतु तिथं स्क्रू ड्रायव्हर किंवा काहीतरी पानं वगैरे असेल त्याच्याने आपण ते काढू शकतो. हा विचार नंतर येतो. वाईट विचार पहिले येतो. आपल्या निगेटिव्ह थॉट असेल तो पहिलाच येतो. कारण का, हायवे क्रॉस करत असताना एखादी गाडी जळून गेली तरी वाईट विचार कोणता येईल, मी वाचलो हा विचार येत नाही. कोणता विचार येतो, मी मेलो असतो हा विचार येतो. त्याला आपण निगेटिव्ह थॉट म्हणतो. त्याला आपण काय म्हणतो, निगेटिव्ह थॉट. तर तो निगेटिव्ह थॉट जो असेल आपल्या माइंडमध्ये, तो काय करायचा आहे, यू हॅव टू डिलीट फ्रॉम युअर मेमरी परमनंटली अँड देन कॅन गेट सक्सेस. आणि तेव्हा आपण यश मिळवू शकतो. त्याच्यानंतर इथं प्रॉब्लेम्स अँड द सोल्युशन्स इन अवर लाईफ. प्रॉब्लेम प्रत्येकाच्या जीवनामध्ये असतात. बिकॉज whenever any subject is difficult for you, जेव्हा एखादा सब्जेक्ट तुमच्यासाठी डिफिकल्ट असतो, इट इज लाईक अ प्रॉब्लेम. पण once you get the solution, that will be very easy. परंतु जेव्हा तुम्हाला सोल्युशन भेटत असतं, त्याचं सोल्युशन म्हणजे काय, त्याला आपण ट्रीटमेंट म्हणू शकतो. एखादा आजारी असेल त्यासाठी ट्रीटमेंट, औषध, त्याच्याने तो रिकवर होऊ शकतो. त्याचप्रमाणे प्रॉब्लेमसाठी सोल्युशन. सोल्युशन जर तुम्हाला मिळालं, सॉल्व्ह करण्याचं जो सिक्रेट असेल ते जर तुम्हाला मिळालं असेल, तर डेफिनेटली प्रॉब्लेम विल बी नॉट देअर इन युअर लाईफ. But problem is there in everybody's life, because ups and downs are there in everybody's life. प्रत्येकाच्या जीवनात ups and downs आपण त्याला म्हणतो, सुख आणि दुःख प्रत्येकाच्या जीवनामध्ये असतात. तरी सुद्धा आपल्याला यश मिळवायचं असतं, त्यांच्यावर ओव्हरकम किंवा
त्याच्यावर मात करणं असं आपण मराठीमध्ये बोलू शकतो. त्यामुळे या गोष्टी महत्त्वाच्या. मेक युअर स्लेट ब्लँक व्हेनेवर यू वांट टू स्टडी एनीथिंग. कोणती गोष्ट शिकायची असेल काय करायचं? मेक युअर स्लेट ब्लँक, बिकॉज व्हेनेवर युअर स्लेट इज ब्लँक, व्हेनेवर मेमरी इज ब्लँक, यू कॅन लर्न एव्हरीथिंग. आता असं कोणाची मेमरी ब्लँक असते बरं सांगा मला? कोणाची मेमरी ब्लँक असते एकदम ब्लँक म्हणजे काय? फ्री, काहीच नसतं त्याच्यामध्ये. यस वेळा वेळा हा ओके. त्याची सुद्धा मेमरी असते, काहीतरी करत असतो तो, तो लहान जे मूल असतं पहिल्यांदा शिकत असतो त्याची मेमरी जी असते ना ती सगळ्यात स्ट्रॉंग असते. कारण का? कोणताही विचार जास्त त्याच्या मनामध्ये नसतात. जे त्याच्या समोर घडत असेल ते सगळं ते एंटर होतं. कारण का? दुसरे विचार नसतात. परंतु जसं आपण वाढत जातो पुढच्या वयामध्ये, जसं आपलं वय वाढत जातं तसं कन्फ्युजन वाढत जातं आपलं. कन्फ्युजन वाढत जातं आपलं. कारण का? वेगवेगळे विचार किंवा वेगवेगळ्या व्यक्तींशी आपण सहवासात येत असतो आणि त्यामुळे आपले विचार जे असतात ते कन्फ्युजन असतं ते वाढत जातं. ओके. हा क्वेश्चन अतिशय महत्वाचा आहे व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. तो क्वेश्चन काय आहे? व्हॉट डू यू डू बिफोर हाफ एन अवर ऑफ युअर एक्झामिनेशन? समजा तुमची एक्झाम सुरू होण्याला अर्धा तास बाकी आहे आणि अर्धा तास बाकी असेल तेव्हा तुमच्या मनामध्ये कोणते विचार चालतात ते तुम्ही काय करता? त्याचा आन्सर पाहिजे. आय वॉन्ट आन्सर. जेव्हा अर्धा तास बाकी आहे तुमची एक्झाम सुरू होणार, ती बोर्डाची असेल, युनिव्हर्सिटीची असेल, सेमिस्टर असेल किंवा टेस्ट असेल, अर्धा तास बाकी आहे त्याच्या आधी तुम्ही काय करायचं ते मला सांगायचं. What can you do or what do you do? I want answer from you. Yes. त्याचं उत्तर काय आहे मला? काय उत्तर? That is one. इथे 3 पॉइंट आले. स्टँडिंग रीडिंग, मेन पॉइंट्स क्लिअर. आता त्याच्यामध्ये सिक्रेट काय मला सांगायचं मला माहिती आहे त्याच्यामध्ये. स्टँडिंग रीडिंग मध्ये काय बहुतेक विद्यार्थी अर्धा तास बाकी एक्झाम सुरू होणार आहे आणि तेव्हा एक रीड करत असतात. असं बहुतेक विद्यार्थी बघितले नाही. ऑब्झर्व एव्हरी इयर. म्हणजे जो हुशार विद्यार्थी असेल त्याची आधी स्टडी झालेली असते आणि त्याच्यानंतर तो काय करत असतो? तो शांत बसलेला असतो कुठेतरी. तो ज्याने स्टडी कंप्लीट केलेला आहे, तो ज्याची स्टडी कंप्लीट झालेली नसते त्याचं रीडिंग चालू असतं, हे वाचणं ते वाचणं चालू असतं आणि जेव्हा पेपर समोर येतो तेव्हा कन्फ्यूज होतो तो विद्यार्थी, स्टडी कंप्लीट झालेली असते म्हणून. काही विद्यार्थी मेन पॉइंट्स वाचत असतात, मेन पॉइंट खाल्लेले असतात, लहानची डायरी वगैरे ते वाचत असतात. त्याच्यानंतर क्लेवर. आता याच्यामध्ये 50% विद्यार्थी असे असतात की ते एक्झाम मध्ये काय येणार याचं टेन्शन असते त्यांना, परंतु आम्हाला एक्झामिनर कोण आहे, सुपरवायझर कोण आहे याचे टेन्शन विद्यार्थ्यांना जास्त असतं. बहुतेक विद्यार्थी एखादा सुपरवायझर जर लूज असेल हे त्यांना माहिती असेल तर ते बघत हा काही सर येत आहे आमच्या वर्गात गोळा होईल, असं 50% जरी विद्यार्थी त्यांच्या मनात तो विचार जातो. मी क्वेश्चन पेपर मध्ये काय लिहिणार आहे, आन्सर काय लिहिणार आहे याचा विचार कमी सुद्धा विद्यार्थ्यांच्या मनात, पण तो विचार कोणता जास्त असतो, आमचे सुपरवायझर कोण असणार आहे. त्याच्यानंतर दुसरा विचार कोणता असतो त्यांच्या मनामध्ये, हुशार विद्यार्थी माझ्या बाजूला आहे का, हे ऑब्झर्वेशन करतो. वर्गात गेल्यानंतर तो माझा नंबर खिडकीजवळ आहे का हा विचार करतो. डोंट थिंक अबाउट युअर नंबर्स वेअर यू आर सिटिंग. तुम्ही कुठे बसतात, कुठे बेंच आहे हा महत्त्वाचा आहे. What is there in your memory, that is very important there and you have to write there. But when you can write, when something is there in your memory, जेव्हा तुमच्या मेमरी मध्ये काहीतरी असेल तेव्हाच आपण तिथे ते लिहू शकतो. त्यामुळे एक्झाम सुरू होण्याआधी हे जास्त करून 50% विद्यार्थ्याला विचार तोच असतो. एखादा हुशार विद्यार्थी त्याच्या विद्यार्थी असतो, बहुतेक विद्यार्थी असतात. हुशार विद्यार्थी बाजूला असेल तर तो काय करतो, नाही माझ्यासमोर तो आहे. आणि जर समजा चुकून एखाद्या वेळेस अनफॉर्च्युनेटली आय थिंक माय स्टुडंट्स आर व्हेरी क्लेवर, सो दे कॅन नॉट डू दिस थिंग्स. ते विद्यार्थी भरपूर हुशार आहे मग ते करू शकत नाही. तो असा एखादा विद्यार्थी असतो तो नापास झाल्यानंतर स्वतःला दोषी कधीच म्हणत नाही. तो काय सांगतो, माझं समोरचा त्याने मला दाखवलंच नाही. येस, दीज आर द रिझन्स. सेकंड रिझन एखादा सांगतो, नाही प्रॅक्टिकल मध्ये मला मार्कच दिले नव्हते म्हणून मी नापास झालो. दीज आर द रिझन्स. परंतु ऍक्च्युअल रिझन कधी सांगत नाही आपण. ऍक्च्युअल रिझन कधीही सांगत नाही की मी स्टडी केलं नाही, माझं स्टडी कंप्लीट झालेला नव्हता म्हणून मी नापास झालो, असं आपण आई वडिलांना क्वचित विद्यार्थी सांगत असते किंवा सांगत नाही. आणि ती रियालिटी असते. एखाद्या विचारलं व्हाय यू लेट इन द क्लास, कॉलेजला का लेट
आपण काय बोलतो, बस मिस झाली, बस चुकली. तर बस चुकली तर आपण लेट झालो आपण कधी सांगत नाही. रिलेटिव्ह काय असतं, काय आपण लेट होतो, बस निघून जातो. आम्हाला हे सुद्धा वेगळे असते, पण ते आपण सांगत नाही. एक्सक्युजेस खूप असतात आपल्याकडे, एक्सक्युजेस, रिझन्स. परंतु ते रिझन्स मधून सुद्धा आपल्याला आन्सर भेटत असतात, पण ते आन्सर शोधण्याचा आपण बघत नाही, फक्त रिझन दाखवत असतो. परंतु आन्सर काय, एक तरी आन्सर असतं आपल्याकडे, तो ते आपण सांगत नाही. यू आर नॉट रेडी टू एक्सप्लेन दॅट रिझन. तो रिझन काय, टुडे स्टुडंट, आजचे विद्यार्थी करतात बघा. एका विद्यार्थ्याचा पेपर आहे, त्याने इथं लिहिलं बघा, आजादी की लड़ाई में बापूजी का कितना बड़ा हाथ था. त्या विद्यार्थ्याने काय लिहिलंय बघा, वाचता उत्तर काय लिहिलंय, असा हात काढलेला आहे मोठा आणि इतना बडा हात था. म्हणजे याचा अर्थच त्या विद्यार्थ्याला समजलेला नाही, त्याचा अर्थच त्या विद्यार्थ्याला समजलेला नाही. कारण बहुतेक लोक आपल्याला सांगतात, मी तर गाणं लिहिलं तरी पास झालो. मी बोर्डाच्या एक्झाम मध्ये मी BA असताना मी गाणं लिहिलं तरी सुद्धा पास झालो, असं बहुतेकच्या लोकांनी आम्ही लोकांकडून मी ऐकलं. परंतु जेव्हा स्वतः आता पेपर चेक करतो तेव्हा कळते की विद्यार्थी काय काय लिहितात आणि डिटेल चेकिंग केली जाते. आता 12वी म्हणा किंवा 10वी म्हणा किंवा BA ला सुद्धा यात मिसगाईड केलं जातं आपल्याला. मिसगाईड करून जातात. जेव्हा येतात 10वी किंवा 12वी आम्हाला गायडन्स काय केलं जायचं, तुम्ही अभ्यास करा असं क्वचित ऐकलं आम्ही. आय हॅव कम्प्लीटेड माय एज्युकेशन हिअर ओनली. माझे एज्युकेशन इथं झालंय, परंतु आम्हाला कधी सांगितलं नाही की तुम्ही हे अभ्यास करा. आम्हाला काय सांगितलं जायचं, यू हॅव टू इन्क्रीज युअर स्पीड. You have to increase your speed सांगितलं exam ला. स्पीड वाढवा. Am I right? असं सांगितलं exam ला. आणि it is reality because I know the grammar after completing my HSC. And you are very lucky. You learn that from 8th standard. तुम्हाला येतं 8वी पासून तुम्हाला सगळं ग्रामर येतं, पण तुम्हाला BA ला गेलो तेव्हा ग्रामरला सुरुवात झाली आमची. Okay, there is, it is not our relation with that, but we have to discuss about this and that's why I am telling this. Who can make you success? I have given here 5 points. 1 point is there, friends, parents, friends, society, relatives, drop of work. Now, who can make you say your parents role is also very important, your relatives, your friends. But very important role is that you have to play. So you are the person who can make you success only. आई वडिलांनी किती पैसे खर्च केले, किती मोटिवेट केलं तरी तुमचं माइंड तयार व्हायला पाहिजे, तुम्हाला हे करायचं असेल. That's why you have to take interest in it. त्यामुळे युवा शब्द मी इथं मोठा लिहिलेला आहे. यू म्हणजे कोण तुम्हाला यशस्वी करू शकतो, तुम्ही कोणीच नाही. जो टीचर असतो मोठे टीचर सुद्धा आपल्याला यशस्वी करू शकत नाही. तुम्ही डिसाईड केला तर तेव्हा तुम्ही यशस्वी होऊ शकता. शिक्षकाने किती लोक आपडले, आपण लक्ष दिले नाही तर आपण पास होणार का? पास होऊ शकतो. त्यामुळे आपण डिसाईड करू शकतो. त्यामुळे स्वामी विवेकानंदाचं उदाहरण दिलेलं आहे. आता समजा आपला सहवास सुद्धा महत्वाचा असतो यश मिळवण्याच्या मागे. सहवास, ओके, अवर कंपनी म्हणतो त्याला इंग्लिश. सहवास का महत्वाचा असतो, त्याचा मी ड्रॉप ऑफ वॉटर, एका ड्रॉप ऑफ वॉटरचं त्याचं उदाहरण त्यांनी स्वामी विवेकानंदांनी दिलेलं आहे. त्यांनी म्हटलेलं आहे, जेव्हा आकाशातून एका पाण्याचा थेंब येत असतो, सहवास मुलांना, आकाशातून एखाद्या पाण्याचा एक थेंब येत असतो, तो जर गरम तयार पडला तर तो नष्ट होतो. तो जर एखाद्या आपण सिंपल म्हणतो त्याच्यात पण त्याचा मोती तयार होतो आणि एखाद्या फुलावर पडलेला असेल तर तो मोत्यासारखा चमकत असतो. एखाद्याच्या हातावर पडला तर तो पिण्यासारखा होतो. जर गटरीत पडला त्याला पाय धुणं सुद्धा नसीब होत नसतं. म्हणजे याचं रिलेशन त्याच्याशी आपलं सहवास असे आहे. तुमचा सहवास गटरीतले व्यक्ती असते, गटरी जे आहे गटरीमध्ये काय असणार आहे, घाण असणार आहे, तिथं व्हायरस असणार आहे, त्यांच्यासारखे आपले जर फ्रेंड असतील तर आपल्याला नष्ट करून टाकतील, आपल्याला काही नसीब होणार नाही. म्हणजे त्याच्यातून तो थेंब कुठं जायला पाहिजे, म्हणजे तुम्ही एक पाण्याचा थेंब आहे परंतु तो थेंब तुम्हाला गटरीत पडायचा आहे का गरम तव्यावर पडायचा आहे का त्या शिंपल्यामध्ये का त्या फुलाच्या पाकळीवर पडायचा आहे, दॅट यू कॅन डिसाइड. हा सहवासाचा भाग आहे. तर तो सहवास सुद्धा महत्वाचा असतो आपल्या जीवनामध्ये यशस्वी व्हायचं असेल. त्यामुळे स्वामी विवेकानंद म्हटलं आहे सहवास जो असेल, कंपनी इज व्हेरी इम्पॉर्टंट इन युअर लाईफ. कारण मोस्टली व्हाईल युअर ग्रोन अप आफ्टर 10th or 9th
listen from your parents. Your parents are ready to guide you, but you are not ready to listen. तुमचे आई वडील असतात ते आपल्याला खूप लोक आपल्याला सांगत असतात. लहान असतो तेव्हा सगळ्या गोष्टी आपण आपल्या आई वडिलांची शेअर करत असतो, परंतु जेव्हा 8वी 9वी 10वीच्या वयात जसं येतो तसं आपण फक्त 50% फिलिंग्स असतात आपले ते आपण आई वडिलांची शेअर करत असतो, परंतु 100% फिलिंग्स आपण आपल्या फ्रेंड सर्कल असेल, आपली कंपनी असेल त्यांच्याशी शेअर करत असतो. Am I right? That's why companies are very important in our life. कंपनी म्हणजे काय, मी इंडस्ट्री बद्दल नाही बोलतोय, सहवास असतो, आपले मित्र सर्कल असतात तर ते सुद्धा महत्वाचे असतात. ते कसे आहेत त्यांचे म्हणजे कोणत्या दिशेला ते जातात, कोणत्या दिशेमध्ये. आय एम नॉट टॉकिंग अबाउट ईस्ट और वेस्ट. ओके, वळण कोणतं आहे त्यांचं, वाईट आहे की चांगलं आहे, हा महत्वाचा मुद्दा आहे. आणि ते त्याचा परिणाम आपल्यावर सुद्धा होत असतो. त्यामुळे त्या दिवशी बोलू, तुम्ही कॉलेजला असाल, हायस्कूलला असाल किंवा सिनियर कॉलेज ज्युनियर कॉलेज कुठेही असाल, परंतु जेव्हा तुम्ही वर्गात असाल तेव्हा डू नॉट सिट विथ युअर फ्रेंड्स. Do not sit with your familiar person. You have to sit with your unfamiliar person. अनोळखी व्यक्ती असेल त्या बेंचवर जाऊन बसा तुम्ही. आणि त्या दिवशी तुम्ही अनुभव घ्या की शिक्षकांकडे लक्ष केलं, तुमच्या मित्राकडे लक्ष केलं. कारण मित्राबरोबर बसलेला असतो तेव्हा आपलं जास्त लक्ष मित्राकडे असतो, काहीतरी शेअर करत असतो आपण. परंतु अनफॅमिलियर व्यक्ती जर असेल त्याच्याबरोबर बसले असाल तर आपण डिस्कस करायला तयार नसतो त्याच्याशी. तो व्यक्ती सुद्धा आपल्याशी डिस्कस करायला तयार नसतो. म्हणजे बाय फोर्स तरी आपण शिकवण्याकडे लक्ष देत असतो. That's what we do. Okay. What is very important to get success? Yes मिळण्यासाठी काय महत्त्वाचं? What is very important to get success? Yes मिळण्यासाठी काय महत्त्वाचं? पहिलाच प्रश्न केला होता. भीती असेल ती गेली पाहिजे, स्वतःची मनाची तयारी. Alright. Goal setting is very important, but your willpower, your mind setting, that is very important. तुमचं माइंड सेटिंग असेल किंवा गोल सेटिंग असेल, गोल सेटिंग म्हणजे काय, तुमचं ध्येय निश्चित असली पाहिजे, तेव्हाच आपण ते करू शकतो. अदरवाईज या गोष्टी खूप महत्त्वाच्या आपल्या जीवनामध्ये. ओके, आता हे वाक्य लिहिले मी. Enemies are our real helper. ओके, किती जणांना वाटतं की आपल्याला आपले मित्र खूप मदत करत असतात? आपले मित्र आपल्याला खूप मदत करतात असं किती जणांना वाटतं? परंतु माझं मत आहे enemies are our real helper. आपले दुश्मन असतात ते आपले खरे मित्र असतात किंवा खरा सपोर्ट आपल्याला करत असतात. कोणाचं मत आहे सांगा बरं? माझं मत आहे ते enemies are our real helpers. आपले शत्रू असतात ते आपल्याला खरी मदत करत असतात. आता हे वाक्य का बोललो मी, व्हेरी इम्पॉर्टंट. त्याच्या मागचा उद्देश वेगळा आहे. एखाद्याचा जर तुम्ही वाईट बनायला लागलेला असाल तेव्हा मित्र सांगत असतो आपल्याला, परंतु जेव्हा आपला मित्र यशस्वी होतो तेव्हा आपण सांगतो. जर समजा सगळे विद्यार्थी फ्रेंड सर्कल आहे, 1 2 3 रँक आलेले आहे त्यांचा, तुमच्यामधला रँक आला असेल तर आपण जसं टेन्शन नाही, माझा मित्र एक नंबर आले, फर्स्ट रँक माझा मित्र जास्त टेन्शन नाही असं बोलतो आपण. परंतु आपला शत्रू जर फर्स्ट रँकला पास झालेला असेल, आपल्याला जलन होते, आपल्याला जलन होते की माझा शत्रू आहे तो फर्स्ट रँकने पास झालेला आहे. आणि त्याच्यानंतर आपण काय करतो, मला सुद्धा फर्स्ट रँकने पास झालं कारण माझा तो शत्रू आहे. आणि या दृष्टिकोनातून जो इनेमी असतो, आपला दुश्मन जो असतो, त्याच्यापेक्षा आपण श्रेष्ठ करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि त्यामुळे माझं मत आहे की इनेमी आर अवर रियल. त्यामुळे इनेमी असतात ते आपले खरे हेल्पर असतात, सपोर्ट करणारे असतात, मदत करणारे असतात. कारण मित्र असेल जास्त टेन्शन घेत नाही, माझा मित्र रिकामटे असतात. परंतु शत्रू असेल तर नक्कीच आपल्या मनामध्ये कुठे राहतं, तू कसं काय पास झाला, असं कसं आपण मला पण असं करायचं असतं. त्यामुळे इनेमीज आर अवर रियल हेल्पर. आता इथं पाईपलाईन ऑफ मनी, पाईपलाईन ऑफ मनी असं उदाहरण दिले, तिथं पैसे दाखवले मी. पाईपलाईन ऑफ मनी. आता जर समजा एखाद्याला पाणी घ्यायचं आहे, एखाद्याला म्हणजे ड्रीम, यू हॅव टू सी द ड्रीम बट दॅट मस्ट बी व्हेरी बिग. स्वप्न बघायचं आपण, कसं बघायचं स्वप्न, एकदम मोठं असलं पाहिजे, बिग ड्रीम असलं पाहिजे. तुम्हाला मायकल डेल माहिती आहे? मायकल डेल कॉम्प्युटरची कंपनी आहे, त्याचे मालक. 8 वर्षाचा असताना त्याने काय केला, पेपरचा बिझनेस केला, त्याने डिसाईड केला मला कंपनी घ्यायची आहे. कॉलेजला असताना ही वॉज डुईंग डिग्री, तो 12वीला लेसन आहे हा, डिग्री करत होता. आणि तेव्हा त्याला विचारलं वडिलांनी, तू
Why are what are you doing this? You have to complete your degree. तुला डिग्री कंप्लीट करायची आहे. इलेक्ट्रॉनिक मध्ये तुला डिग्री कंप्लीट करायची आहे असं त्याला विचारलं. बोललाय सांगितलं. Yes, I can complete. त्याने काय म्हटलं? Yes, I am ready to complete. मी कंप्लीट करणार आहे. परंतु कॉलेजला गेल्यानंतर काहीच करायचं नाही. काय करायचं? He bought some computers. ओल्ड कम्प्युटर्स आणि त्याने जुनी कम्प्युटर वगैरे होती ना IBM कंपनी दॅट इज फर्स्ट कंपनी इंटरनॅशनल बिझनेस मशीन दॅट इज अ व्हेरी फेमस कंपनी वगैरे पूर्वीच्या काळामध्ये कंपनी खूप फेमस होती त्याच्याकडून ओल्ड कम्प्युटर त्याच्या खरेदी करायचा मायकल डे 12 वर्षाचा होता तो तेव्हा त्याने काय केलं पेपरचा म्हणजे 8 वर्षापासून 12 वर्षापर्यंत पेपरचा बिझनेस केला मच्छी मारायला गेले जेव्हा तो 8 वर्षाचा मच्छी मारायला गेला आई वडिलांबरोबर गल्फ ऑफ मेक्सिको समुद्र आहे तिथे मच्छी मारायला गेले तेव्हा सगळे घरचे की आपण हुक म्हणतो त्याच्याने एक एक आपली मच्छी काढत होते परंतु याने काय केलं एक नेटवर्क तयार केलं एक म्हणजे मोठी दोरी लावली त्याने आणि दोरीला हुक अटॅच केले सगळे आणि खूप वेळ लागला त्याला आणि घरच्यांनी सगळ्यांनी एक एक मच्छी वगैरे पकडली आणि ते जेवण करायला बसले आणि त्याच्याने त्याला सांगतायत ये तेरी बस्ती बाकी हे तू करू शकत नाही त्या मायकल डेला मध्ये त्याचे घरचे त्याचे भाऊ आई वडील सगळे त्याला म्हणतायत तुला शक्य नाही तो 8 वर्षाचा होता शक्य नाही परंतु त्याच्या एका वाक्यावर बिलीव होता इफ यू हॅव एन आयडिया यू हॅव टू डू इट तुमच्याकडे एखादी कल्पना असेल आयडिया आलेली असेल तर तुम्ही ती करा त्याच्यानुसार करा त्याच्या मनात काय विचारला जर समजा मी असं पूर्ण डास तयार केली आणि ती जर समुद्रात टाकली तर मच्छी असू शकत हा विचार त्याच्या मनात चालला होता आणि त्याच्यानंतर जेव्हा ती मच्छीमार केला त्याने एक एक मध्ये सगळ्यांनी पकडली आणि जेवायला बसले तेव्हा त्याने काय म्हणले कम एम्प्टी आणि डे ट्राय टू फील आणि ते आई वडील त्याचे भाऊ बहीण सगळे चिडू लागले त्याला की हे तू करू शकत नाही आता खाण्यात ये आणि आमच्याबरोबर जेवायला बस आणि तिथं जेव्हा ती गाळ त्याने आत टाकली आणि काढली तर त्या फॅमिली मेंबरने सगळी मच्छी मिळून त्यांच्यापेक्षा डबल मच्छी त्याने एका प्रयत्नामध्ये काढली आणि त्याच्यानंतर आई वडिलांना विश्वास बसत नव्हता की आमचा मुलगा असा करू शकतो त्याच्यानंतर जेव्हा 12 वर्ष झाला तेव्हा पेपरच्या बिझनेसमध्ये खूप प्रोग्रेस झाला त्याने विचार काय केला त्याने बिझनेस माइंडेड पर्सन होता तो बिझनेस माइंडेड आणि त्यामुळे त्याने काय विचार केला मला जर पेपरचा बिझनेस वाढवायचा असेल मला काहीतरी आयडिया सुचली पाहिजे आणि एक आयडिया सुचली त्याने आणि मित्राला सांगितलं की मी तुम्हाला मजुरी देईल पण तू माझ्यासाठी एक काम करा त्याने काय सांगितलं गिव्ह मी द ऍड्रेस ऑफ द न्यूली मॅरिड कपल ज्यांचे नवीन लग्न वगैरे झालेले असेल त्यांचे ऍड्रेस दे मला असं त्या मित्राला सांगितलं मी तुम्हाला पैसे देईल आणि मित्राने सगळ्या नवीन मॅरेज झालेल्या लोकांचं कपल असेल त्यांचे ऍड्रेस आणले ऍड्रेस आल्यानंतर त्यांनी त्या ऍड्रेस मध्ये असेल ऍड्रेस वगैरे आणले त्यांना एक पोस्ट पाठवले त्याने लेटर्स पाठवले आणि त्याच्यामध्ये काय लिहिलं इफ यू टेक अ साइन फ्रॉम अस फर्स्ट 2 weeks सबस्क्रिप्शन ऑफ द सप्लाय ऑफ द पेपर विल फ्री ऑफ कॉस्ट पहिले 2 आठवडे तुम्हाला पेपर हे फ्री ऑफ कॉस्ट भेटतील असं एक करार लिहून घेतला त्या ग्राहकाकडून आता 2 आठवड्यात फुकटमध्ये पेपर भेटणार आहे हा जर विचार केला प्रोसेस ग्राहक जाणारच त्याच्याकडे परंतु त्यांच्याकडून त्याने स्टॅम्प लिहून घेतला काय स्टॅम्प लिहून घेतला जर समजा 2 आठवड्यानंतर पुढं कंटिन्यू तुम्ही परमनंटली माझे ग्राहक असाल असं त्याने स्टॅम्प लिहून घेतला त्या ग्राहकांकडून आणि त्याच्यानंतर पहिले 2 आठवडे फ्रीली पेपर दिले त्याने परंतु त्याच्यानंतर त्यांचे कुटुंबीय असतील नातेवाईक असतील सगळे परमनंटली त्याचे ग्राहक झाले आणि त्याचा तो बिझनेस सुद्धा तो वाढत गेला आपलं मन काय राहणार 2 आठवडे एका पेपरचे 3 रुपये किंवा 4 रुपये किंमत आहे 2 आठवड्यामध्ये 14 दिवसाचे पैसे कुठे निघून जातील हा विचार आपला राहिला असता परंतु त्याचा विचार तुमचा होता म्हणजे त्याला आपण दृष्टिकोन म्हणतो त्याचा वेगळा होता ऍटिट्यूड त्याचा वेगळा होता त्याच्या मागचा आणि त्यामुळे त्याने यश मिळवलं आणि त्या पेपरचा बिझनेस केल्यानंतर त्याने कॉम्प्युटर खरेदी केला IBM कंपनीकडून आणि आणल्या काय केलं त्याने घरी आणलं आणि चालू करून नाही बघितलं पहिले काय केलं त्याला ओपन केलं उघडलं त्या कॉम्प्युटरला IBM कंपनीचं आणि त्याच्यानंतर कोणीतरी त्याचे मित्र हॉस्टेलला राहायचं तेव्हा मित्राने विचारलं व्हॉट आर यू डुइंग त्याने काय केलं आय एम ओपनिंग इट आर यू मॅड त्यानंतर तू मॅड झालंस का वेळ झालंस का आता जाऊन कशाला उघडतो मग त्याने उत्तर काय दिलं आय वॉन्ट टू सी हाऊ द कॉम्प्युटर इज वर्किंग हे कॉम्प्युटर मध्ये प्रोसेस काय चालते हे मला बघायचंय आय वॉन्ट टू अंडरस्टँड व्हॉट इज गोइंग ऑन इट त्याच्यामध्ये काय चालतंय हे मला बघायचं आहे त्याच्याने त्याने ओपन केलं आपण घाबरलो असतो 200 रुपये काहीतरी आणलं असेल तरी सुद्धा ते ओपन करायला आपलं पैसे आहेत आपण खरेदी केलं तरी आपण घाबरतो मोबाईल जरी असेल तरी आपल्यापेक्षा आपल्या रिपेअर करण्यावर भरोसा जास्त
पैसे देतो तरी सुद्धा आपल्यापेक्षा आपल्याला त्या रिपेअर करण्यावर भरोसा जास्त असतो. त्यामुळे आपल्याकडे मोबाईल पडला असेल तर आपण आपल्यावर राग काढतो, पण त्याच्याकडून काय टुटफूट झाला असेल तो काय करणार नाही, कुठलेलं तर सांगणार आपल्याला. त्यामुळे तू ऐकलं त्याने उघडून बघितलं आणि त्याच्यानंतर त्याला कळलं की याच्यामध्ये काही एक्स्ट्रा पार्ट जर एड केले आपण तर हे जास्त महागडे विकलं जाऊ शकतं किंवा चांगली प्रोसेस प्रक्रिया करू शकतं. आणि त्याच्यानंतर त्याने बिझनेस करायला सुरुवात केली. शाळेत सगळ्यांना सप्लाय करायचा कम्प्युटर, परंतु तो काय करायचा सगळे कम्प्युटर होलसेल मध्ये IBM कंपनीकडून आणायचा, हॉस्टेल मध्ये ठेवायचा. आता त्याचा हॉस्टेल म्हटलं म्हणजे एक लहान मोठी फॅक्टरी दिसायची. आणि त्याच्यानंतर त्याने ते कम्प्युटर एकत्र आणण्याची विकायचे स्वस्त दरात, म्हणजे सगळे विद्यार्थी त्याच्याकडून कॉम्प्युटर घ्यायचे. त्याच्यानंतर त्याने काय ठरवलं, वडील सांगतात की तू तिकडे लक्ष देऊ नको, तू एज्युकेशन कंप्लीट करायचं आहे. वडील आणि त्याच्यामध्ये करार झाला आणि तो करार इज व्हेरी इम्पॉर्टंट आहे. तो करार काय होता, भेट डील बिटवीन मायकल डेन आणि फादर. जर तू याच्यात यशस्वी झाला नाहीस तर तुला एज्युकेशन कंप्लीट करावं लागेल, परंतु जर समजा यशस्वी झालास तर तू तुझं काम कर असं वडिलांनी सांगितलं. त्याने हो सांगितलं आणि त्याच्यानंतर त्याने सांगितलं एक वाक्य पुन्हा बोलला पाहिजे, आय वॉन्ट टू कॉम्प्लीट IBM कंपनी. अजून त्याची सुरुवात झाली. त्याने ज्या कंपनीकडून कम्प्युटर खरेदी केले त्याने काय सांगितलं की मला जी IBM कंपनी आहे त्याच्याशी मला स्पर्धा करायची आहे. काय करायची, स्पर्धा करायची आहे, त्याच्यापेक्षा चांगले कम्प्युटर मला बनवायचं आहे. आणि त्या वयाच्या 17व्या वर्षी त्याने आपली स्वतःची कंपनी काढली. वयाच्या 17व्या वर्षी स्वतःची कंपनी काढली त्याने आणि पहिली BMW कार घेतली का सगळ्यात कमी वयाच्या मुलाने. 17 वर्षाचा आहे आणि त्याने BMW कार घेतली, 1 करोड आय थिंक द प्राइस ऑफ दॅट कार. त्या कारची किंमत काय 1 करोड. आणि जेव्हा तो मुलगा 17 वर्षाचा बघायला गेला गाडी तर त्याला शोरूम मध्ये एंट्री देत नव्हते. शोरूमचा मालक होता तो, त्याने काय सांगितलं, "Why attach photo here, you can send me go." तर फोटो लावले त्या गाडीचे ते बघ आणि घरी जा. दिसलं कोणाकडून आला, ओनर ऑफ द ऑटोमोबाईल. त्या शोरूम मध्ये त्याचं मॅनेजर होता किंवा ओनर असेल त्याचं उदाहरण नाही होतं, पण त्याने काय सांगितलं, आय वॉन्ट टू बाय दॅट कार इन कॅश. त्याने काय म्हटलं, आय डोंट वॉन्ट दॅट कार इन इन्स्टॉलमेंट, आय वॉन्ट टू पे कॅश. मला कॅशने घ्यायची ती कार. आणि 17 वर्षाचा मुलगा जर 1 करोड रुपये कॅशने देऊन गाडी घेत असेल त्यांना आश्चर्य वाटलं. आणि तू जरा तो व्यक्ती जेव्हा त्याने पैसे पण कसे घेऊन गेला, काय गोळीमध्ये पैसे, एका गोळीमध्ये पैसे घेऊन गेले मायकलने आणि ओपले ते पैसे मला गाडी. So that is youngest person. परंतु कसं ध्येय निश्चित व्हायला पण आवड सुद्धा पाहिजे त्याच्यामध्ये. त्याला कम्प्युटर रिपेअर करायला किंवा बनवायला त्याला आवड होती आणि आवड जर असेल ती आवड आपण निर्माण केली पाहिजे. जर समजा एखाद्याला मी सांगितलं चॉईस दिली मला समजा एखादी ओके उदाहरण पाईपलाईन ऑफ मनी, त्याच्यावर ते उदाहरण दिलेलं. पाईपलाईन म्हणजे काय, आणि समजा पाणी काढायचे, मातीने पाणी काढलं तर वेळ लागेल. त्यामुळे पाईपलाईन जर केली तर पाणी फास्ट येईल. तसंच करणे आपल्या विचार पण असणार. फक्त आपण बादलीने पैसे काढणं म्हणजे खूप वेळ जाईल आणि पैशांची जर पाईपलाईनचा विचार केला आपण तर बादलीने तरी काढू शकतो. त्यामुळे स्वप्न जसं ते मोठं दिसलं पाहिजे, जसं मायकल डेने बघितलं. आणि काही इम्पॉसिबल गोष्टी त्याच्यावर आपण विचार जास्त करत असतो. इज इट पॉसिबल? नो, इट इज नॉट पॉसिबल. ज्या गोष्टी पॉसिबलच नाही त्याच्यावर आपला विश्वास जास्त असतो. आता टीव्ही सिरियलचं उदाहरण घ्या किंवा टीव्हीचं उदाहरण घ्या. प्रत्येक वेळेस एखादा सिनेमा असेल, टीव्ही सिरियल असेल, त्याच्यामुळे सगळ्यात जास्त नुकसान होत असेल, इट इज ऑफ अवर कम्युनिटी. आपल्या समाजाचं जास्त नुकसान होतं. कारण का सुरुवातीला काय दिलेलं असतं, कोणी वाचलंय का? काय दिलं सांग? सुरुवातीला कोणतंही टीव्ही सिरियल असेल किंवा सिनेमा असेल चालू होण्याची काय दिलेलं असतं? सारांश. All the events, incidents, characters are fictitious, imaginary, no relation with our life. आपल्या जीवनाशी याचा कुठलाही संबंध नाही असं ते लिहिलेलं असतं. तिथं सगळं काल्पनिक आहे. पण ते दाखवत असताना किती फास्ट दाखवतात. आणि जेव्हा ते सिरियल सुरू झालं तेव्हा ते एकदम स्लो, फक्त 10 मिनिटं दाखवणार अर्ध्या तासामध्ये. पण आपण कसं असतं तिथं पूर्ण कॉन्सन्ट्रेशन आपलं तिथं असतं. त्यामुळे सगळ्या गोष्टी आपल्या लक्षात असतात. प्रत्येक वर्ड टू वर्ड आपण लक्षात ठेवतो. कारण का कॉन्सन्ट्रेशन. समोरून कोण येते कोण जाते हे सुद्धा काहीच कळत नाही.
इतकं कॉन्सन्ट्रेशन तिथं असतं आणि तितकं जर कॉन्सन्ट्रेशन आपण अभ्यासाकडे दिलं तर तिथं टाइम मॅनेजमेंट असतं आपल्याला या वेळेला मी ते काम कम्प्लीट करणार, परंतु आपण असं नाही ठरवत की इतक्या वेळ या वेळेला मी माझा अभ्यास कम्प्लीट करणार, कारण वेळेला महत्व देत नाही आपण. वेळेला महत्व देतो का? बहुतेक विद्यार्थी देत नाही, पण वेळेला खूप महत्व आहे. इम्पॉसिबल थिंग्स आहे. आता हे जर पॉसिबल राहिले असतं मला वाटतं सगळ्यात जास्त वेस्ट इंडिज मध्ये विकले गेले सगळ्यात जास्त, तर त्यांच्याकडे पैसे असतील चालतील ते सगळ्यांकडे असतील. त्यामुळे विद्यार्थ्यांनी पॉसिबल केले बहुतेकच्या गोष्टी पॉसिबल ते शक्य आहे. शक्य आहे? नो, इट इज ऑफ इंटरनेट अँड टेलिव्हिजन. आता या व्यक्तीचं मार्क इंग्लिश किती जण माझ्या शिकवला मार्क इंग्लिश याचं नाव. इट इज फ्रॉम न्यूझीलंड. न्यूझीलंडचा आहे तो व्यक्ती. त्याच्या ध्येयाबद्दल, त्याचे मोटिवेशन, त्याच्या ध्येयाबद्दल बोलायचं आहे. प्रेरणा याचं त्या व्यक्तीकडून भरपूर भेटतं. दोघं पाय नाही त्या व्यक्तीचे. While he was climbing the Mount Cook, it is in नेपाळ. नेपाळमध्ये माउंट कुक जो आहे पर्वत, तो पर्वत चढत असताना या व्यक्तीचे दोघं पाय डॅमेज झाले. बर्फामध्ये 13 दिवस राहिला तो व्यक्ती आणि दोघं पाय डॅमेज झाले. आणि त्याच्यानंतर त्याने ठरवलं की नाही मला आता माउंट एव्हरेस्ट सर करायचं. दोघं पाय त्याचे गेले तिथं डोंगर चढत असताना, दोघं पाय त्याचे गेले तरी सुद्धा पुन्हा त्याचं स्वप्न काय आहे? आय वॉन्ट टू क्लाइंब माउंट एव्हरेस्ट. आणि 2004 च्या साय दरम्यान त्याने माउंट एव्हरेस्ट सर केला विदाउट लेग्स. इथून दोघं पाय नाही त्याचे. आणि आपण जर एखाद्या रस्त्याने चालताना पायाला थोडं जरी खरचटलं असेल तरी तो रस्ता सोडून देतो. जिद्दाने चिकाडी म्हणतो ना, दॅट इज नॉट देअर इन अवर माइंड. दॅट इज नॉट देअर. आम्हाला ती आपल्याकडे नाही आणि कदाचित त्यामुळे आपण यशाच्या मार्गावर कमी पडत असतो. त्यामुळे एका इंग्रजी लेखकाने म्हटलेलं आहे, इफ द डेफिनेशन ऑफ युअर सक्सेस इज व्हेरी स्ट्रॉंग, फेल्युअर विल नेव्हर कम इन युअर वे. यशाचं जर डेफिनेशन तुमचे एकदम स्ट्रॉंग असेल ना, तर अपयश तुमच्या रस्त्याने सुद्धा येणार नाही असं त्याने म्हटलेलं आहे. परंतु यशाची ती डेफिनेशन स्ट्रॉंग कधी असणार आहे? सगळं आपण निश्चित केलेलं असेल की मला हे करायचे, मला ते करायचे, तेव्हा. बट ऑल द थिंग यू हॅव टू डू इन टाइम. योग्य वेळ असेल तेव्हा त्या गोष्टी केल्या पाहिजे. जर समजा एखादा व्यक्ती आहे तो किंवा सगळं होऊन गेलं घरी बसलाय आणि त्याने ठरवले की मला आता HSC मध्ये डिस्टिंक्शन मिळवायचं आहे. इज इट पॉसिबल? मला आता 12वी मध्ये डिस्टिंक्शन मिळवायचं आहे. मिळवू शकतो, परंतु प्रोग्रेस आणि डिक्रीज याच्यामध्ये फरक नक्कीच होणार आहे. म्हणजे त्याच वेळेला जर तो विचार आला असता, जर समजा एखाद्याने ठरवलं की मला एमएला डिस्टिंक्शन मिळवायचं आहे, उद्यापासून परीक्षा सुरुवात होणार, आज ठरवले तुम्ही, इज इट पॉसिबल? शक्य नाही. त्यामुळे सगळ्या गोष्टी आपल्याला कधीपासून कराव्या लागतात? आधीपासून. त्यामुळे असं म्हटलं जातं की जे भविष्यकाळ हा आपल्या वर्तमानावर अवलंबून असतो. म्हणजे आज काय करतो याच्यावर आपलं भवितव्य अवलंबून असतं. भवितव्य म्हणजे वर फ्युचर असे पाय त्याचे इथून कापले गेलेले आहे, मग इथून प्लास्टिक लावलेले त्याच्या पायाला, आणि तरी सुद्धा त्याने तो क्लाइंब केला. आणि जगातला दोघं पाय नसलेला पहिला व्यक्ती आहे तो, आणि ज्याचं एज्युकेशन कमी आहे आणि तो MBA च्या स्टुडंट्स जे आहेत त्या MBA च्या स्टुडंट्सना मोटिवेशनल लेक्चर देत आहे. त्याच्यानंतर लेक्चर देताना पण त्यांनी एक सुरुवात कशी करतात, त्याचा फोटो लावतात, त्याचा चेहरा नाही दाखवत, चेहरा नाही दाखवत, बॅक साईडचा फोटो आहे त्यांचा असा लावून देतात आणि विचारतात व्हॉट डू यू सी इन द पिक्चर, या चित्रामध्ये तुम्हाला काय दिसते असं विचारतात. लोक काय बोलणार, एक अपंग व्यक्ती आहे, दोघं पाय तो माउंट एव्हरेस्ट चढतो. त्याच्यानंतर ते ओळख करून घेतात स्वतःची, दॅट इज म्हणजे तो व्यक्ती मी आहे. त्याच्यानंतर लेक्चरला सुरुवात करत असतात आणि कोणी त्याने विचारलं आर यू डिसेबल, तुम्ही अपंग आहात असा जर प्रश्न विचारला तर त्याच्यावर त्यांचा रिप्लाय काय असायचा, डिसेबिलिटी इज अ स्टेट ऑफ माइंड. कोणतं वाक्य असायचं, डिसेबिलिटी इज अ स्टेट ऑफ माइंड. म्हणजे अपंगत्व हे आपल्या मनात असतं असं त्यांनी सांगितलं. अपंगत्व हे आपल्या मनात असतं असं त्यांनी म्हटलं.
यू आर रेडी टू एक्सपिरियन्स. आपण एक्सपिरियन्स त्यांच्यापर्यंत कळत असतो. एखादा सांगतो की नाही हे खूप श्रीमंत आहेत म्हणून यशस्वी झाले असं नाही. देयर इज नो कनेक्शन विथ द रिचनेस अँड द. तर आपल्या इथे श्रीमंत लोक भरपूर आहेत म्हणजे सगळे सर्व्हिसला लागले असते. मला वाटतं या शाळेत आहेत सर्व्हिसला सगळे घरचे वगैरे, परंतु दुसऱ्या ठिकाणी कोणत्याही फील्डमध्ये तसं चालत नाही. Nowadays I think all the observation, you are in the observation of CCTV cameras everywhere in every examination nowadays. That's why hard working definitely we can get success. Work जर केलं तर definitely आपण यशस्वी होऊ शकतो. हा मायका त्यांचा फोटो two ways, good ways for the track and bad ways and the. समजा दोन मार्ग असतात, एक चांगला आणि एक वाईट मार्ग. ते दोन मार्ग आपल्या जीवनात यशस्वी किंवा अयशस्वी करतात. परंतु जेव्हा तुम्ही चांगल्या मार्गाने जाता, while you go through the right way, motivations are very important. जेव्हा तुम्ही योग्य मार्गाने तुम्हाला जायचे असेल तर मोटिवेशन खूप महत्त्वाचे असतात. तुम्ही हे करा, तुम्ही ते करा, खूप कमी सांगावं लागतं. बॅड वे त्याच्यामध्ये मोबाईल यूज करायचा आहे, इंटरनेट यूज करायचं आहे, दारू प्यायचे, सिगारेट ओढायचे, मोटिवेशन करावं लागतं का? लेक्चर असतात, तुम्ही अशी दारू प्यायची, तुम्ही तिथं दारू प्यायचं. नाही गावी तुम्ही या जरा आम्हाला दारू कशी प्यायची ट्रेनिंग द्या. ट्रेनिंग आवश्यक यासाठी वाईट मार्ग असेल त्यांचे कुठलंही मोटिवेशन लागत नाही, कुठलंही ट्रेनिंग लागत नाही. परंतु जेव्हा चांगलं काम करायचं असेल त्याच्यासाठी आपल्याला कोणाचं मार्गदर्शन पाहिजे असतं. खूप खोज करावा लागतो तेव्हा करतो ते पण आपण. परंतु ज्या वाईट गोष्टी काही आहेत त्यांचा उपयोग चांगले सुद्धा आहे, त्यांचा उपयोग चांगले सुद्धा आहे, परंतु ते आपण कशा प्रकारे यूज करतो दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. मोबाईलचा वापर झाला इथं बघा. मोबाईल मोबाईल यूज करायचा माणूस वाहून जातोय, पाण्यात येतो आणि त्याचे फोटो काढताय किंवा अपलोड ऑन द व्हॉट्सअप. म्हणजे आम्ही ही न्यूज दाखवली, पण त्या व्यक्ती हात दाखवली त्याला काढायला कोण तयार नाही. किती जमवतो न्यूज चॅनल सुद्धा तसंच. एखाद्या व्यक्ती इन डेंजर असेल, धोक्यात असेल, त्याला वाचवण्याचा प्रयत्न कमी केला जातो. आपको पैसा लग रहा है, हे विचारलं कसं चालू. Why it is? It is of the media, it is of the internet. It is of the media, it is of the internet only. त्या tools जे आहेत ना, those are very important. Strong desire and willpower. It is very important. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा will. स्ट्रॉंग डिझायर तर willpower मध्ये काय इच्छा. आपली इच्छा असेल तर करणार. मला हे करायचं आहे, दॅट इज अवर डिझायर, दॅट इज अवर विल. आणि इच्छा असेल तेव्हा आपण करू शकू, आणि इच्छा जर नसेल तर नाही करू शकत आपण. कोणती गोष्ट करायची इच्छा असेल तेव्हा आपण हे करू शकतो. नाहीतर इच्छा नसेल, मी किती तुम्हाला बोललो तरी सुद्धा तुम्ही हे खाणार. हे स्टडी करायचं आहे, मी फोर्स केला किती तुम्हाला, तर तुमचं मनाची तयारीच नसेल, तुमची पॉवर नसेल, तुमची डिझायर नाही, ते करण्याची इच्छा नाही, आता मला काहीच करावं वाटत नाही, माझी इच्छाच नाही करायची, असं जर तुम्ही ठरवलं असेल तर तुमची इच्छा असेल तसं करा तुम्ही, मी सांगणार तसं करणार नाही. तर इच्छा जी असते ती महत्वाची असते, ती पण कशी असेल खूप स्ट्रॉंग असते. खूप स्ट्रॉंग विल पॉवर जर असेल तर कोणतीही गोष्ट तुमच्यासमोर कृती करू शकते. आता जर समजा एखाद्या व्याख्यान आला, तो बोलत असताना त्याची हालचाल काय आहे याकडे आपलं जास्त लक्ष. तो बोलतो कोणत्या मिनिंगने. जर समजा मी तो आहे आणि तर मी सुरुवात केली, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माझे विद्यार्थी मित्र, त्याच्यात जमलेले माझे सगळे, असं जर मी सुरुवात केली तर आपल्या नक्कीच वाईट विचार कोणता येतो, मी बोलतो त्याच्याकडे कोणाचं लक्ष नसेल, माझ्या हालचालीवर लक्ष असेल, हालचालीवर लक्ष असेल. परंतु एखादा व्यक्ता जर बोलत असेल तर तो काय बोलतो आणि त्या कशावर आधारित आहे त्याचा आपण कोणाचं रिलेशन जोडायचं, आपल्याशी. त्याचं रिलेशन कशाशी जोडायचं, आपल्या जीवनाशी त्याचं रिलेशन जोडायचं. कारण हाडवर असं खूप ऐकत असतो आपण. डॉक्टर म्हटलेले
बेस्ट टीचर युअर लास्ट टीचर. तुमचा सगळ्यात चांगला गुरु म्हणजे तुम्ही आता शेवटची एखादी चूक केलेली असेल ती 100% सत्य आहे. एखादा व्यक्ती फेलियर झाला असेल, एखादा सब्जेक्टमध्ये फेल झाला असेल, तो का फेल झाला, तो का फेल झाला हे रिझन त्याच व्यक्तीला माहिती असतं, हे रिझन त्या व्यक्तीला माहिती असतं, परंतु आपण दोष दुसऱ्याला देत असतो. ओके, जेव्हा तुम्ही एक्झाम देत असता, एक्झाम संपल्यानंतर रिझल्टचं जे टेन्शन असतं ते कधीपासून असतं? पेपर संपले, लास्ट पेपर, लास्ट क्वेश्चन, अँड लास्ट क्वेश्चन मध्ये तुम्ही फुल स्टॉप दिला लास्ट क्वेश्चनला, त्याच्यानंतर आपण सगळं विसरतो. फ्री, आय एम फ्री नाउ, आय विल एन्जॉय. आता मला भरपूर सुट्ट्या आहेत, मी आता एन्जॉय करणार, हे बहुतेकच्या विद्यार्थ्यांच्या मनात असतात आणि रिझल्टचं टेन्शनच नसतात. परंतु जेव्हा तारीख डिक्लेअर होते तेव्हा आपल्याला सगळे क्वेश्चन सापडतात. मी इथं मिस्टेक केली होती का, मी या क्वेश्चन मध्ये मिस्टेक केली होती का, हे बरोबर आहे का, हे आपण काउंट करून बघत असतो. कधी जेव्हा रिझल्ट लागण्याची तारीख डिक्लेअर होते तेव्हा आपण ती क्वेश्चन पेपर चालू बघत असतो. बहुतेकचे विद्यार्थी क्वेश्चन पेपर बघत सुद्धा नाही, पेपर संपलाय त्या दिवसापासून क्वेश्चन पेपर सुद्धा कुठेतरी टाकून देत असतात. ही रियालिटी आहे. रियालिटी स्ट्रॉंग विल असेल तर काहीही शक्य आहे. स्ट्रॉंग विल पॉवर जर असेल तर एव्हरीथिंग इज पॉसिबल. दृढ इच्छा, आपण इथं म्हणतो, इथं बघा, तीव्र इच्छा असेल तर यश नक्कीच मिळते. आणि एक चित्र आहे तिथे, ते बघा. आपलं इमॅजिनेशन काय असेल, तुमचं झाड आहे, बकरी तिथं वरती दिसते आपल्याला, मग आपला विचार काय असेल, ती वरती कशी गेली असेल, एखाद्याने लिफ्ट करून ठेवली असेल का, उचलून तिथे ठेवली असेल का, हा विचार आपला येईल. परंतु इच्छा असेल तर ते शक्य आहे. त्यामुळे इच्छा असेल तर ते शक्य आहे. त्यामुळे तुम्हाला त्या लाकडाचं उदाहरण पुन्हा पुन्हा का देतो मी, कारण की ते आपला कॉन्फिडन्स क्रिएट करत असतो, कॉन्फिडन्स क्रिएट करत असतो. हा टेबल जरी इथं असेल, याच्यावरून पायी जाऊ शकतो. समुद्र आहे, समजा समुद्रातून असं टेबलची लाईन लागलेली आहे, कुठलाही सपोर्ट नाही तुम्हाला, आणि असंच पायी जायचं, नाही चालू शकत आहे. कारण का, कॉन्फिडन्स नसतो, भीती असते, मी इकडं पडेल किंवा इकडं पडेल, ही भीती असते. आणि खाली ठेवलेलं असतं तर कोणी लहान मुलं आधी खाली ठेवत आहे, तो कॉन्फिडन्स सवय झाली असेल, तो कॉन्फिडन्स आपल्याकडे निर्माण होतो. ओके, त्यामुळे ज्या गोष्टी मी काय सांगितल्या त्यांना महत्व द्यायचे. बघा इथे एक उदाहरण आहे, इथे जो डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम त्यांनी म्हटले, बघा वाक्य लिहिलेले, इफ यू फेल नेवर गिव्ह अप, बिकॉज फॉल मीन्स द फर्स्ट अटेम्प्ट इन लर्निंग. फर्स्ट अटेम्प्ट इन लर्निंग. जर तुम्ही फेल झाला तर ते काय म्हणायचं, फर्स्ट अटेम्प्ट इन लर्निंग, म्हणजे तुमच्या लर्निंग मध्ये, शिक्षणामध्ये पहिला प्रयत्न फेल झाला असाल तर. ओके, सेकंड सेंटेन्स, एंड इज नॉट द एंड बट इन फॅक्ट END means effort never dies. एंड म्हणजे काय, फिनिश. परंतु तोच त्याचे नाही, त्याने काय म्हटलेलं आहे इथं, एफर्ट नेव्हर डाईज. तुम्ही जे करत असत कार्य ते कधीही मरत नाही किंवा कधी युजलेस होत नाही. ते इट इज व्हेरी युजफुल एव्हरीवेअर. तुम्ही कोणतेही काम, कोणतेही डेली करत असाल, कोणती स्टडी करत असाल, ती कुठे ना कुठेतरी आपल्या उपयोगाला येत असते. नेक्स्ट दिलेला त्याने, इफ यू गेट नो ॲज अन आन्सर, रिमेंबर नो मीन्स नेक्स्ट ऑपॉर्च्युनिटी. एखादा नो सांगत असेल तर आपण समजायचे की नेक्स्ट ऑपॉर्च्युनिटी. ओके, आफ्टर you are getting more, so I have to stop here, otherwise I can speak for more time also. So I am very thankful to you to give me opportunity to explain my views in front of you. Thank you.